रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, नवाजुद्दीन सिद्दीकी, टॉम क्रूज एवढे जे मोठे मोठे नावं ऐकत आहात आणि यांचं यश बघून तुम्हाला काय वाटतं? काय यांना सक्सेस अशीच भेटली असेल? तर ऐका, यांचं आयुष्य आणि आपल्या आयुष्यात काहीच फरक नाही आहे. सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. सगळ्यांचं आयुष्य हे स्ट्रगलनं सुरू होत असतं, पण लास्टला यांना सक्सेस भेटलीच. त्यामुळे तुम्हाला पण नक्की सक्सेस भेटेल असं मी म्हणणार नाही, कारण तुम्हाला सक्सेस भेटेल असं काही पण नाही आहे. तर तुम्हाला सक्सेस भेटूनच राहील, कारण हे तुमचं अधिकार आहे. त्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि लास्टला जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड झाली नाही तर मग म्हणा, कसं पण करा, एक वेळेस या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. तुम्ही काय आहात आणि काय बनू शकते ते एक बार नक्कीच बघून घ्या. यांच्या आयुष्याची प्रॉब्लेम तुमचीच प्रॉब्लेम आहे असं समजा. एवढी मोटिवेशन भेटेल की तुम्हाला एक स्टार बनण्यापासून किंवा तुम्हाला जे काही पण बनायचं आहे ते बनण्यापासून कोणीच नाही रोखू शकणार. बस कंडक्टर पासून ते एक सुपरस्टार, आणि हे आहेत रजनीकांत सर. रजनीकांत सर यांना कोण नाही ओळखत. आपल्या आयुष्यात हंबल आणि खूप मोठे सक्सेसफुल सुपरस्टार आहे ते. पण यांचं आयुष्य ना असं बिलकुल पण नव्हतं. जेव्हा रजनीकांत 8 वर्षाचे होते तोपर्यंत यांचा परिवार एक साधारणच परिवार होता, जसं जास्तीत जास्त परिवार राहतात. त्यांचे वडील एक पोलीस अधिकारी होते आणि त्यांची आई एक हाऊसवाईफ. सगळं काही बरोबर चालत होतं. पण जेव्हा ते 9 वर्षाचे झाले तेव्हा दुर्भाग्याने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांनी नॉर्मली आपली शाळा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर त्यांची स्ट्रगल सुरू झाली. रजनीकांत पण एका वेळेस एक असा मुलगा होता जो आपल्या परिवाराची मदत करण्यासाठी छोटे मोठे काम करायला सुरू केला. कोणती पण स्टेबल जॉब न भेटल्यामुळे त्यांना खूप कमी पैसे देणारे पण काम करावं लागलं. तुम्हाला विश्वास होणार नाही की देव मानले जाणारे रजनीकांत फक्त थोड्या पैशासाठीच कुलीचं पण काम त्यांना करावं लागलं. म्हणजे एवढे मोठे सुपरस्टार एका वेळेस रेल्वे स्टेशनमध्ये लोकांचं सामान उचलत होते. तर माझ्या मनामध्ये आता हे प्रश्न येत आहे की ज्या पण लोकांचं सामान हे उचलले असतील ते किती लकी होते, हो ना? कुलीच्या कामापासून त्यांना पुरेसे पैसे भेटत नव्हते, त्यामुळे त्यांनी कारपेंटरचं काम सुरू केले. म्हणजे हे आता लोकांच्या घरचं फर्निचरचं पण काम करू लागले. अजून हेच विचार येत आहे की ज्या पण लोकांच्या घरची खुर्ची आणि बेड बनवले असतील ते किती लकी होते. ओके, बॅक इन द स्टोरी. या दोन्ही कामापासून यांना एवढे पण पैसे भेटत नव्हते की हे एक चांगलं आयुष्य जगाव. सुपरस्टारच्या फॅमिलीला बघून आपल्याला असा विचार येतो की लहानपणापासूनच यांचं आयुष्य किती भारी असेल, त्यांच्या किती मोठ्या मोठ्या ओळखी असतील, या सगळ्या गोष्टी. पण रजनीकांतच्या तर जवळ यामधून काहीच नव्हतं. खरं तर रजनीकांत यांच्या आयुष्यात त्यावेळी जर ते 5,000 ते 6,000 रुपये पण कमवले असते ना तर ते खुश झाले असते. अशी परिस्थिती होती त्यावेळेस. पण एवढे पण पैसे ते कमवत नव्हते. ते खूप जागी धक्का खाल्ले. कदाचित तुमच्यासोबत पण असंच होत असेल. मग कसं तरी जसं तसं करून खूप प्रॉब्लेम्सच्या नंतर त्यांना BTS म्हणजेच बँगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये एक जॉब भेटली. ते एक बस कंडक्टर झाले. बस कंडक्टर बनणं त्यावेळेस त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण कुली आणि कारपेंटरच्या जॉबपेक्षा बस कंडक्टरच्या जॉबपासून त्यांना थोडे जास्त पैसे भेटत होते. त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य पुढे जात राहिलं आणि हे एक बस कंडक्टरचं काम करत होते. पण म्हटलं जातं ना की प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही टॅलेंट असतंच आणि ते कधी ना कधी बाहेर येतेच. त्याच्यामुळे नोकरीच्या सोबत ते ऍक्टिंग पण करायला सुरू केले. पण गोष्ट अशी आहे की रजनीकांत कधी असं विचार केले नव्हते की ऍक्टिंग त्यांना किती पुढे घेऊन जाणार आहे. आपण म्हणते ना की जस्ट कॅज्युअल, म्हणजे फक्त ते त्यांच्या आवडीसाठी ऍक्टिंग करत होते आणि त्याच्यापासून पण त्यांना थोडे बहुत पैसे पण भेटत होते. पण मी सांगू इच्छितो की त्यावेळेस त्यांची फॅमिली सपोर्टिव्ह नव्हती. म्हणजे ते यांच्या ऍक्टिंग पासून खुश नव्हते. फॅमिलीला फक्त एवढंच वाटत होतं की हे असं कोणतं तरी काम करावं ज्या कामापासून त्यांना जास्त पैसे यावेत आणि घर चालत राहावे. आणि ऍक्टिंगला त्यावेळेस जास्त महत्त्व दिले जात नव्हते, कारण प्रत्येकजण असंच मानत होते की ऍक्टिंगमध्ये जाणं एक लॉटरीवाणी असतं. त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिली मेंबरना त्यांना एक स्टेबल आणि सेफ जॉब केलेलेच बघायचं होतं. आणि याच्यामध्ये काही वाईटच नाही आहे. आपली इंडियन फॅमिलीमध्ये बहुतेकदा असंच काहीतरी होत असतं. पण गोष्ट इथं अशी आहे की तुमच्यामधली जी कला आहे, तुमच्यामधलं जे टॅलेंट आहे त्याला कोणी पण सपोर्टच करत नाही. मी तुमच्या मनातली गोष्ट समजू शकतो यार. आपल्या फॅमिलीला शाळेमध्ये असताना अभ्यासापासून आणि मोठे झालं तेव्हा एक स्टेबल जॉबपासूनच मतलब राहते. आणि बघितलं तर याच्यामध्ये पण आपल्या फॅमिलीची पण काही चूक नसते. आपल्या फॅमिलीला तर आपल्याला खुश झालेले बघायचं असतं, आपल्याला सक्सेसफुल झालेले बघायचं असतं. आपल्या लाईफमध्ये कधी पण पैशाची कमी राहू नये आणि आपल्या लाईफमध्ये कसल्याच प्रकारची प्रॉब्लेम राहू नये असंच आपल्या फॅमिलीला वाटत असतं. तुम्ही तुमच्या फॅमिलीचं ऐकत आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण बरोबरच आहात. पण या दोघांच्या मध्ये तुमचं टॅलेंट फसूनच राहून जाते आणि कधी पण बाहेर निघू शकणार. त्याच्यामुळे रजनीकांत पण तेवढे मोटिवेट नव्हते, फक्त कॅज्युअली ऍक्टिंग करत होते. त्यांचं मन तर करत होतं की ते ऍक्टिंग करावं, पण जॉबला ते जास्त सिरियसली घेत होते आपल्या परिवारची हालत बघून. याला पण तुम्ही तुमच्या आयुष्यासोबत रिलेट करू शकता. तुमचं पण काहीतरी मन करत असेल, जसं की मी गेम्स बनवाव, ॲप्स बनवाव, वेबसाईट बनवाव, किंवा ऍक्टिंग करावं, डान्सिंग करावं, पेंटिंग करावं, सिंगर बनाव, जे तुमचं पॅशन आहे ते मग अजून ध्यानामध्ये येते यार
सोडा हे सगळं. फॅमिली तर म्हणते की अभ्यासाकडे लक्ष दे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पॅशनकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर ध्यान देत असता. सेम जसं रजनीकांत यांनी ऍक्टिंगला कॅज्युअल घेतले होते. आता मी बिलकुल पण म्हणत नाही की अभ्यास खराब गोष्ट आहे. नो 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 बिग नो. जर तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागत असेल तर तुम्हाला स्वतःला माहीतच असेल यार, अभ्यास तुमचं पॅशन असेल. पण ज्या लोकांचं पॅशन दुसरं काहीतरी आहे, ज्यांना आयुष्यात दुसरं काहीतरी करायचं मन आहे, त्यांना काहीतरी अलग करायचं मन आहे, त्यांना मी सांगितलो की ते पॅशनला मनामध्येच दाबवत असतात. पण आपल्या आयुष्यात एक ना एक चांगला मित्र तर नक्कीच असतो. ज्या प्रकारे संजू मूवीमध्ये कमलेश होता, सेम त्याच्या वाणीच रजनीकांतच्या आयुष्यामध्ये राज बहादूर हे होते. त्यांनी रजनीकांत यांना हे समजू घातलं की जसं तुम्हाला कोणते पण सक्सेसफुल व्यक्ती म्हणत असतो की तुमच्या पॅशनला फॉलो करा. जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्हाला ज्या कामामध्ये चांगलं वाटतं ते काम तुम्ही करा. राज बहादूर यांनी रजनीकांतला हे सांगितलं, ही ॲडवाईस दिली की तुम्ही मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटला जॉईन करा. काहीतरी मोठं झालं तर ठीक आहे, नसता काही पण नाही. राज बहादूर यांनी पैशाच्या मामल्यामध्ये पण रजनीकांत यांना खूप मदत केली. हे त्यावेळेस ते त्यांच्या सगळ्या जवळचे मित्र होते. आणि आजचं जर बोलायचं असेल तर हे आज रजनीकांत बेस्ट फ्रेंडच्या नावाने ओळखले जातात. त्याच्यानंतर रजनीकांत मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटला जॉईन केले राज बहादूर यांच्या ॲडवाईस आणि पैशाच्या मदतीने. मग त्याच्यानंतर म्हणजे मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन केल्याच्या नंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. म्हटलं जातं ना की हिऱ्याची ओळख किती पण मोठे दगड असले तरी पण त्याची ओळख होतेच. आणि या हिऱ्याला तमिळ फिल्म डायरेक्टर बलचंद्र सर यांनी नोटीस केलं की या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे, ही इज डिफरंट. त्याच्यानंतर यांच्यामुळेच रजनीकांत यांना वेगवेगळ्या मूवीमध्ये रोल भेटू लागलं. 1980 पर्यंत रजनीकांत खूप प्रसिद्ध झाले होते. लोक त्यांना ओळखू लागले होते आणि त्यांना खूप पसंत पण करू लागले होते, कारण त्यांची ऍक्टिंग एकदम जबरदस्त होते. 1990 येता रजनीकांत एक सक्सेसफुल ऍक्टर बनले होते, म्हणजे खूप मोठे ऍक्टर, ज्याला आपण एक सुपरस्टार पण म्हणू शकता. पण एक गोष्ट काय तुम्ही नोटीस केल्या की जेव्हा रजनीकांत ऍक्टिंगला सिरियसली घेऊ लागले, इन्स्टिट्यूटला जॉईन केले, तेव्हाच त्याच्यानंतरच काहीतरी वेगळं झालं. जर रजनीकांत फक्त एक बस कंडक्टरची जॉब करत राहिले असते, कधी इन्स्टिट्यूटला जॉईनच केले नसते, तेच काम जर करत बसले असते तर काय ते आज रजनीकांत झाले असते. त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य असं झालं की ते सक्सेसला फुल एन्जॉय करत होते. पण त्यांच्या आयुष्यात अजून प्रॉब्लेम्स आले. 2000च्या नंतर त्यांच्या सगळ्या मूवीज फ्लॉप झाल्या आणि त्यांना करोडोचं नुकसान झालं. नुकसान झाल्याच्या नंतर पण त्यांनी कधी गिव्हअप केलंच नाही. फ्लॉप होता 2007 मध्ये शिवाजी रिलीज झाली. त्यांना या मूवीपासून पण जास्त काही आशा नव्हती. पण 2007 मध्ये ये मूवी तो कमालीच कर गई, धोती फाड़ के रुमालीच कर गई. या मूवीमुळे त्यांना खूप लोकप्रियता भेटली आणि त्यांना 26 कोटीची पेमेंट पण भेटली. आणि त्याच वेळेस हे हायेस्ट पेड ऍक्टरच्या लिस्टमध्ये आलेता. आणि 2010च्या रोबोट मूवीने पण कमालच करून टाकलं आणि याच्यामुळेच त्यांना 45 करोड रुपयाची पेमेंट पण मिळाली. म्हणजे बघा, फ्लॉप मूवीज एवढे झाले पण तरी पण त्यांनी कधी हिंमत हारलंच नाही आणि मूवीज करत गेले. मी तुम्हाला आता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जर तुम्ही काय करायचा प्रयत्न केला आणि वाईटरित्या त्याच्यामध्ये अयशस्वी झाल्या तर मनामध्ये फिलिंग येते ना की हट किती पागल आहे मी, किती स्टुपिड आहे मी, हे केलो ते केलो, असंच केलो तसंच केलो. पण काय तुम्हाला माहिती आहे की रजनीकांत यांना पण सेम एज फिलिंग आली होती जेव्हा त्यांच्या सगळ्या मूवी फ्लॉप होत होत्या. पण त्यांनी कधी कॉन्फिडन्स कमी केला नाही. आपल्या कॉन्फिडन्सला मेंटेन करणं पण जरुरी आहे. हिंमत नाही हारलं पाहिजे, ते हे पण खूप गरजेचं आहे. तर मग आता तुमच्या मनामध्ये हे विचार येत असेल की रजनीकांतच्या तर मामल्यामध्ये ते खूप लकी होते. त्यांना कोणत्या तरी डायरेक्टरना नोटीस केलं होतं जेव्हा ते इन्स्टिट्यूटमध्ये होते, तेव्हा त्यांच्या नजरमध्ये ते आले होते. पण आमच्याकडे कोणती संधी आहे, आम्ही कुणाला आमचं टॅलेंट दाखवा. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही तुमच्यामध्ये टाकूनच घ्या की तुमच्यामधली टॅलेंट जास्त वेळ लपून राहू शकत नाही. उशिरा का होईना लोक तुमच्या टॅलेंटला नोटीस करणारच. गरज फक्त याचीच आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा. रजनीकांत यांना डायरेक्टरने नोटीस केलं. त्यांनी नोटीस केलं याच्यामुळे कारण त्यांची ऍक्टिंग असाधारण होती, ऑसम होती आणि त्यांना खूप मेहनत पण करावं लागलं. रजनीकांत जॉबच्या सोबतच ऍक्टिंग पण करत होते, त्याच्यामुळे ते जॉबवरून घरी आल्याच्या नंतर ऍक्टिंगला प्रॅक्टिस करत होते आणि या मेहनतीमुळेच ते कोणाच्या तरी नजरेत आलेत. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या कलेला डेव्हलप करा. ज्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरली मन करते ते करा. आज नाही तर उद्या हे जग नक्कीच बघेल आणि तुमची तारीफ पण करेल. शाहरुख खान यांची गोष्ट एक अशी गोष्ट जी तुम्हाला आयुष्यभरासाठी हिंमत आणि आत्मविश्वास देऊन टाकेल. वेट अ मिनिट, जर तुम्ही शाहरुख खानला ओळखत नाही तर मग तुम्ही मंगळ ग्रहावरून आल्या. मंगळ ग्रह कसा आहे जर सांगा बरं. मी खूप मोठा फॅन आहे मंगळ ग्रहाचा. सॉरी मित्रांनो, हे तुमच्यासाठी नव्हतं, हे त्यांच्यासाठी होतं जे शाहरुख खानला ओळखत नाहीत. शाहरुख खान जे या जगाच्या सगळ्यात आंबे ऍक्टरच्या लिस्टमध्ये येतात आणि यांची संपत्ती 5000 कोटीपेक्षा पण जास्त आहे. पण एका वेळेस यांची हालत अशी पण होती ज्या टाइमला यांच्या पॉकेटमध्ये फक्त 20 रुपये पण नव्हते.
जरा विचार करा की काय काय पॉसिबल आहे. 20 रुपये कुठं आणि 5,000 कोटी कुठं. आता जास्त डीप लोकच या गोष्टीला समजू शकतात. रोंगटे खडे हो रे भाई मेरे, किस्मत कभी भी पलट सकते है. शाहरुख खान यांचा जन्म काय खूप मोठ्या फॅमिलीमध्ये झाला नव्हता. ते एक छोटी फॅमिली होती जे किरायाच्या घरामध्ये राहत होती. त्यांचे वडील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एका कॅन्टीनला चालवत होते. 15 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य एकदम नॉर्मलच होतं, तुमच्या आणि माझ्या म्हणे. पण 15 वर्षाच्या नंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि जसं तसं करून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या शाळेची एक खूप मोठी घटना आहे ऐका. त्यांच्या शाळेतले एक शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना विचारत होते की तुम्ही मोठे झाल्यावर काय बनणार. तर मग जेव्हा शाहरुख खानची बारी आली तेव्हा त्यांनी म्हटलं की मी बॉलिवूडमध्ये जाणार. तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी म्हटलं की बेटा जास्त अनरिअलिस्टिक स्वप्न बघू नये. जोपर्यंत कोणी ओळखीचं राहत नाही तोपर्यंत कोणी पण बॉलिवूडमध्ये जाऊ शकत नाही. आणि जर ओळखीचं नसेल तर मग तुमची ॲक्टिंग असाधारण पाहिजे तरच कोणीतरी जाऊ शकते. तेव्हा शाहरुख खान म्हटले की सर माझी ॲक्टिंग असाधारणच आहे. तर त्यांचे शिक्षक हसत म्हटले बरं ठीक आहे बाबा, पण मोठा झालास तेव्हा बन सुपरस्टार. याच दिवशी ते घरी येऊन आपल्या आईला विचारले की आई काय मी बॉलिवूडमध्ये जाऊ शकतो. तर त्यांच्या आई म्हणल्या की जर माझा शाहरुख एक बार काहीतरी म्हटला तर ते होऊनच राहते. म्हणजे त्यांची आई पण खूप मोठी प्रेरणा होती आणि हमेशा शाहरुखला मोटिवेट करत होती. आणि आजचं जर बोलायचं असेल तर ते शिक्षक या गोष्टीला घेऊन रिग्रेट करतात की त्यांनी शाहरुख खानवरती भरोसा केला नव्हतं. आणि या गोष्टीबद्दल पण खुश आहेत की शाहरुख खान यांनी ते करून दाखवलंच जे ते म्हटले होते. शाहरुख खान यांनी प्रूफ करून दाखवलं की टॅलेंटच्या दमावर आपण काही पण करू शकता. आता जर तुम्ही एक आमिर घरचे असाल किंवा छोट्या मिडल क्लास फॅमिलीचे किंवा कोणत्या झोपडीचे, स्टोरीमध्ये जर वापस आल्या तर ज्या दिवशी त्यांच्या आईने म्हटलं की शाहरुख तू तुझ्या आयुष्यात जे करायचं आहे ते तू करू शकतोस, त्याच पुढल्या दिवशी त्यांनी ॲक्टिंगला सिरियसली घेतलं. ज्या जागी त्यांचे वडील कॅन्टीन चालवत होते, जी जागा आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्या शाळेत जाऊन त्यांनी ॲक्टिंग शिकलं. आणि जसं जसं ते मोठे होऊ लागले त्यांना खूप मोठ्या रोल्समध्ये पण चान्स भेटू लागलं. आणि लास्टला त्यांना एका फौजी नावाच्या TV सिरियलमध्ये पण काम करायची संधी भेटली, जी त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या सिरियलच्या मार्फत आणि छोट्या मोठ्या ॲक्टिंगच्या मार्फत शाहरुख खान थोडे बहुत फेमस पण झाले होते. म्हणजे डायरेक्टर आणि प्रोड्युसरची नजर यांच्यावर पडू लागली होती. आणि ही गोष्ट सगळीकडे पसरली होती की शाहरुख खान नावाचा एक मुलगा आहे जे चांगली ॲक्टिंग करतो. आणि सेम रजनीकांत वानीज यांची पण ॲक्टिंग दुसऱ्यापेक्षा खूप चांगली होती. याच्यामुळे ते ॲक्टिंगमध्ये हळूहळू पुढे जाऊ लागले. पण त्यांना एका खूप मोठ्या रोलची गरज होती जे त्यांना आतापर्यंत भेटली नव्हती. पण तरी पण हे आपल्या ॲक्टिंग स्किलला डेली इम्प्रूव्ह करत गेले आणि ॲक्टिंगमध्ये यांचा इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यामुळे त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं. कोणी पण मुंबईला यासाठी जातो कारण त्यांच्या मनामध्ये एक विचार असतं की मला ॲक्टिंगमध्येच करिअर बनवायचं आहे. आणि याच विचाराला घेऊन शाहरुख खान मुंबईला गेले होते. त्यांच्या मुंबईला जायच्या कारणामध्ये एक कारण गौरी पण होती. दिल्लीमध्ये गौरी आणि शाहरुख खानमध्ये रिलेशन चालू होतं आणि गौरीच्या आईवडिलांना बिलकुल पण वाटत नव्हतं की बिना स्टेबल जॉबवाल्यासोबत त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं. कारण ॲक्टिंगला प्रत्येकजण रिस्की काम समजत होते जोपर्यंत कोणी एका मोठ्या लेवलपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे गौरीला तिच्या आईवडिलांनी मुंबईला पाठवलं. आणि तेव्हाच शाहरुख खान यांनी ठरवलं होतं की मला आता काहीतरी मोठं करावंच लागेल. थोडे बहुत पैसे घेऊन ते मुंबईला गेले आणि आपल्या मित्राच्या घरी राहू लागले. कारण त्यांच्याकडे राहण्यासाठी कोणती पण जागा नव्हती. पण कोणी पण आपल्या मित्राच्या घरी किती दिवस राहू शकतो. त्याच्यामुळे लास्टला त्यांना आपल्या मित्राचं घर सोडावंच लागलं. पण शाहरुख खानकडे एवढे पैसे पण नव्हते की ते घर किरायाने घेऊ शकावं. हळूहळू त्यांचे पैसे पण संपू लागले होते. घर तर सोडा हो, एका टाइमला खायचे पण त्यांच्याकडे पैसे उरले नव्हते. एक दिवस असा पण आला की त्यांच्याकडे काही पर्यायच उरला नाही. त्यांना रेल्वे स्टेशनवरती झोपावं लागलं. मच्छरामुळे त्यांना रात्री बरोबर झोप पण आली नाही आणि येऊ पण कशी शकते. त्यावेळेस त्यांनी मूवीचे तिकीट वाटायचं पण काम केलं. पण त्यांना फक्त 50 रुपयेच भेटत होते. आणि असंच करत कधी रोडवर तर कधी रेल्वे स्टेशनवर झोपत आपले दिवस ते काढत गेले. असेच खूप दिवस काढता काढता एक दिवस असं पण आलं जेव्हा त्यांच्या खिशामध्ये फक्त 20 रुपयेच उरले होते. आता या सिच्युएशनला थोडं इमॅजिन करा. फक्त 20 रुपयेच उरले आहेत आणि सगळे पैसे संपलेत. आता कसं आणि काय करावे. शाहरुख खान मुंबईमध्ये येते वेळेस एक पुराणा कॅमेरा घेऊन आले होते. पण लास्टला त्यांना एक कॅमेरा पण विकावं लागलं. त्यांना या कॅमेऱ्याचे खूप कमी पैसे भेटले. पण एवढे पैसे भेटले होते की कमीत कमी ते जिवंत राहू शकावं. म्हणजे बघा, एक वेळ शाहरुख खानच्या आयुष्यामध्ये अशी आली की त्यांना एक दिवस काढण्यासाठी किती प्रॉब्लेम होत आहे, किती स्ट्रगल करावं लागत आहे. यांना मुंबईला यायची काही पण गरज नव्हती. पण त्यांनी रिस्क घेतला आणि शेवटला हे रिस्क एक चुकीचाच निर्णय बनला. आपल्या या मुंबईला यायच्या निर्णयापासून ते खूप नाराज झाले होते. या सिच्युएशनला पण तुम्ही रिलेट करू शकता. जेव्हा तुम्ही कोणतं पण रिस्क घेत्या आणि फेल होऊन जात्या, मग नंतर तुम्ही म्हणता की रिस्क बिक्स तो सब फिल्मी बातें है भाई. पण काय तुम्हाला माहित आहे की किस्मत कधी पण बदलू शकते आणि तुमची किस्मत एक वंडरफुल फिल्मी चीजच आहे. जेव्हा मग शाहरुख खानची हालत खूप खराब झाली, त्यांना काही पण दुसरा मार्ग दिसला नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की मी आता दिल्लीला वापस निघून जाणार आणि ऍक्टर बनणं हे सगळं सोडणारच होते. की लास्ट दिवशी जेवण करून ट्रेनमध्ये जाणारच होते की तेव्हा एक जिथे जेवण करत होते त्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये तेथे एक प्रोड्युसर आले. त्यांचं नाव होतं विवेक वासवानी. विवेक यांनी म्हटलं, शाहरुख तू येथे
मुंबईमध्ये अरे मी तुला शोधत होतो, मला एक ऍक्टर पाहिजे होता एका रोलसाठी. किस्मतच्या या 360 डिग्री टर्नला बघून शाहरुख खान खूप खुश झाले. जे मुलगा आपली आशा सोडून घरी वापस जात होता आणि ट्रेन पकडणारच होता आणि ट्रेन पकडण्याच्या आधी जेवणच करत होता, तेव्हा काहीतरी मोठं होऊन जाईल हेच झालं शाहरुख खान सोबत. फौजी सिरियलमध्ये यांनी चांगलं ऍक्टिंग केलं होतं आणि त्या सिरियलमध्येच विवेक वासवानी यांनी शाहरुख खानची ऍक्टिंग बघितलं होतं. त्याच्यामुळेच ते त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत करत शाहरुख खानला ऍक्टिंगचं ऑफर देऊन टाकले आणि त्याच्यानंतर शाहरुख खानची किस्मत पण त्यांना खूप साथ दिली आणि प्रत्येकजण त्यांच्या ऍक्टिंगची तारीफ पण केलं आणि त्याच्यानंतर मुंबईमध्येच त्यांना खूप मोठे मोठे रोल पण भेटत गेले. आणि एक वेळ अशी पण आली की त्यांनी फक्त एका दिवसातच 5 मूवीवर साईन केलं आणि इसवी सन 2000 येता ते खूप पॉप्युलर झाले आणि एक सुपरस्टार म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होते. म्हणजे आयुष्य तुम्हाला एक चान्स, एक संधी नक्कीच देतो. तुमच्या पण आयुष्यात कधी पण कोणती पण संधी भेटत असेल तर त्या अवसरला, त्या संधीला कधी पण सोडू नका आणि आपल्या भाग्यावर विश्वास ठेवा, कारण जे पण होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. म्हणजे शाहरुख खानचे सगळे पैसे संपले हे खूप चांगलंच झालं होतं. ते रेल्वे स्टेशनवरती झोपले होते हे पण चांगलंच झालं होतं. बघा आता याला तुम्ही जास्त सिरियसली घेऊ नका. तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की त्यावेळेस तर हे त्यांची स्ट्रगल होती, पण हे स्ट्रगल त्यांना म्हणजे शाहरुख खानना आज अरबपती बनवून टाकली. तुम्हीच विचार करा, जर रेल्वे स्टेशनवरती ते झोपले नसते तर ते दिल्लीला वापस जायचा विचार करत नव्हते. तेव्हा ते ट्रेन पकडण्याच्या आधी त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत नव्हते आणि त्यांची भेट विवेक सर सोबत होत नव्हती. म्हणजे प्रत्येक घटना एक चेन बनत गेली आणि ही चेन फायनली तेथे गेली जेथे यांची लाईफ पूर्णपणे बदलून गेली आणि ते होतं ते रेस्टॉरंट. मी फक्त एवढंच म्हणत आहे की आयुष्यात जे काही पण तुमच्यासोबत घडत असतं त्याला तुम्ही सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे ते, कारण जे काही पण होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं आणि भाग्य कधी पण बदलून जाईल हे कोणाला पण माहिती नाही, कारण भाग्य एक फिल्मी गोष्ट आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.